सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, जे स्टॅटिक जीकेचा प्रकार असतो म्हणजे बदल होईपर्यंत स्टॅटिक जीके आपण म्हणत असतो, जे परीक्षेला एकतर तुम्ही करंट अफेअर्समध्ये कव्हर करू शकता त्या पॉईंटला, आणि एक तुमच्या रेग्युलर अभ्यासक्रमाचा भाग. ओके, कारण आजच्या चालू घडामोडी हा उद्याचा अभ्यासक्रम असतो. ओके, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिजात मराठी भाषा किंवा अभिजात भाषा आणि अभिजात मराठी भाषा जे काही दर्जा मिळाला आहे तेवढ्या पुरतं 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, बाकी काही एवढं विशेष नाही. सुरुवात करू आपण अभिजात मराठी भाषा दिवस. ओके, केव्हा साजरा केला जातो? प्रतिवर्षी 3 ऑक्टोबरला. ओके, आता हा दिवस अभिजात मराठी दिवस साजरा केला जातो, परंतु त्यानंतर 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह देखील आयोजित करण्यात येत असतो. ओके, आता या अनुषंगाने ही महत्त्वाचं झालं एकदम फॅक्च्युअल डाटा. आजच्या तारखेला म्हणजे बघा, जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे आजची तारीख समजा, आजची तारीख आहे आठवत नाही, ठीक आहे, आज आहे 12 जानेवारी. ओके, 12 जानेवारीपर्यंत 11 भाषा या अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. केंद्र सरकारकडून तो दर्जा देण्यात येत असतो. आता परीक्षेला राज्यसेवा असो की स्पर्धा परीक्षा, इतर सेवा परीक्षेला प्रश्न यापूर्वी या पॉईंटवर आलेले आहेत. तर वर्ष पण विचारलेलं आहे, कधी क्रमानं अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला आहे. तर सर्वप्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यानंतर संस्कृत भाषेला 2005 मध्ये मिळाला, तमिळला 2004 मध्ये. ओके, त्यानंतरचा तिसरा अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला तो कन्नड आणि तेलुगू यांना 2008 या वर्षी मिळालेला आहे. मल्याळमला 2013 मध्ये, ओडिया या भाषेला 2014 मध्ये, आणि आता हे जे याच्यानंतर सुरुवातीला 6 होते, त्यानंतर एकदमच किती 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा 2024 मध्ये देण्यात आला. त्यामध्ये आहे मराठी, आसामी, पाली, ही प्राकृत भाषा आणि बंगाली. अशा 5 भाषांना आहे ना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला वर्ष 2024 मध्ये. ओके, समजलं? ओके, वर्ष लक्षात ठेवा. आता 2024 साली मराठीसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. त्यामध्ये मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली हे नाव आहे ना तुम्ही लक्षात ठेवा. कशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवताय तर तुमच्या एक भाग राहिला, ट्रिक्स बनलं तर बनवून ठेवा. एक तर पहिली अभिजात भाषा कोणती होती? ती जी तमिळ होती, तमिळ 2004ला. आणि त्यानंतर क्रमानं ज्या तमिळ भाषा आहेत त्याचा एक लक्षात ठेवा. 2024ला एकदम जे 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यांची पण नावं लक्षात ठेवा. जास्तीत जास्त कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो हे सांगितलेलं आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय किंवा याच्यात काय? तर हा दर्जा मिळणं म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राज्यमान्यतेची मोहर होय. म्हणजे ही भाषा खूप जुनी आहे, हो का, तिचं एक वैशिष्ट्य आहे स्वतःचं, असं त्याचा अर्थ होत असतो. फायदे काय? अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी हे साधारणतः 250 ते 300 कोटी रुपयांचं अनुदान दिलं जातं. हे फिक्स नाही, आकडा कमी जास्त होत असतो. त्यानंतर भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. अशा प्रकारचा एक फायदे आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. हे देखील वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जात असते. म्हणजे फायदे आहेतच, केंद्राकडून अनुदान मिळत असतं, ह्या काही गोष्टी करता येतात. प्रत्येक विद्यापीठात त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं. ओके, ते कंपल्सरीच होऊन जातं. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार. ओके, त्यानंतर निकष, अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान 1.5 ते 2000 वर्षे प्राचीन असायला हवी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. हे जे अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी निकष आहेत. पुढे आहे आणखी निकष, ते मूळ त्याच भाषेतील लिहिले असावे, अनुवादित नसावे. म्हणजे एका भाषेपासून ती काय उत्क्रांत झालेली नसावी, ती मूळचीच असली पाहिजे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे. अशा सर्वसाधारण अटी या आहेत. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यावर राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर
साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होत असते. त्यानंतर त्रुटींची पूर्तता झाल्यावर योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो. मराठी भाषेने ही जी आहेत ना ते सर्व निकष पूर्ण केले होते आणि त्यामुळेच अभिजात भाषेचा दर्जा त्याला मिळालेला आहे. ओके, चला ही सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिजात भाषेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहू. हां, याच्या व्यतिरिक्त असं काही विशेष नाही आहे. ह्याचे PYQ आल्यानंतर आपण तुम्हाला ते सेपरेट चालू घडामोडी जी आहे आपला कोर्स 21 रुपयामध्ये, त्यामध्ये खास त्याचा 21 म्हणजे अभिजात भाषा म्हणून एक टेस्ट दिलेलीच आहे आपण, ते तुम्ही सोडवू शकता. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.